नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ वेगळा आहे। बऱ्याच जणांची तक्रार असते की पावसाळ्यामध्ये थंडीमध्ये मोड आणायचे कसे, कडधान्याला लवकर मोडच येत नाही, 2-3 दिवस वाट बघावी लागते। तर माझी ही ट्रिक वापरून बघा, तुम्हाला 2-3 दिवस वाट बघावी लागणार नाही अशी माझी 100% खात्री आहे। तर बघा, जर तुम्हाला मटकी भिजू घालायची असेल तर अशी घाला, बाउल घ्यायचे, मटकी त्यामध्ये ठेवायची, कोमटपेक्षा जास्त गरम पाणी करायचे, त्यामध्ये टाकायचे। सकाळी जर भिजू घातले तर रात्रीपर्यंत अशी मटकी मस्त भिजते। मटकीचं पूर्ण जी वरची साल आहे ती भिजून आतलं त्याचं पांढरं आतलं हे दिसायला लागते बघा। आणि त्यामुळे काय होतं, मग कोमटपेक्षा जास्त गरम पाणी केलं ना की जास्त मटकी व्यवस्थित भिजते लवकर, अजिबात त्यामध्ये कुचीर वगैरे राहत नाही। कुचीर म्हणजे काय, तर काही ना शब्द माहीत नसेल। बऱ्याचदा काय होतं, कडधान्य आपण भिजू घालतो आणि काही कडधान्य भिजतं आणि काही तसंच राहतं। तर ते जे तसंच राहतं ना, म्हणजे ज्या पोझिशनला आपण ते भिजू घातले त्याला कुचीर म्हणतात आमच्याकडे गावाकडे। तर तो शब्द मी वापरलाय म्हणून त्याचा अर्थ सांगितला मी। तर बघा, चाळणीमध्ये असं ठेवून दिलं, त्यावर झाकण ठेवलं, पुरणाची चाळणी कडधान्याला मोड आणण्यासाठी खूप तिचा उपयोग होतो, पोहे भिजवण्यासाठी पण उपयोग होतो। तसा भरपूर उपयोग आहे पुरणाच्या चाळणीचा। तुम्ही जर फक्त पुरण काढण्यासाठीच करत असाल तर असाही त्या चाळणीचा उपयोग करा, नाही तरी बसून तशी ती कंटाळतच असेल, तिचा असा काहीतरी उपयोग केला, तिला पण काहीतरी आपल्या कामी पडल्याचा आनंद मिळेल त्या चाळणीला। तर हा विनोदाचा भाग होता खरं तर। आणि बघा किती छान मोड आलेले आहेत मटकीला आपल्या। आणि मटकीला मोड आलेले असताना आणि अशी काढत असताना घाई करायची नाही अजिबात। हलक्या हाताने 5 बोटं अशा मटकीमध्ये घालायचे, व्यवस्थित वरच्यावर हलक्या हाताने उचलून प्लेटमध्ये काढायची मटकी, घाई करायची नाही अजिबात, नाही तर सगळे ते मोड आलेले आहेत ते चाळणीतून तारेतून खाली गेलेले बिळातून, आणि मग आपण जर घाई केलं तर खालचे सगळे मोड तुटून जातील आणि मग मोड आणण्याचा काही फायदाच होणार नाही, सगळं बिना मोडाचीच आपल्याला भाजी करावी लागेल कडधान्याची। तर तसं काही करू नका, एकदम हलक्या हाताने असं व्यवस्थित काढायचं आहे। कोणत्याही कडधान्याला तुम्हाला मोड आणायचे असतील तर ही ट्रिक वापरा। ही पावसाळ्यामध्ये आणि थंडीमध्ये 100% मोड येणार, आणि ही उन्हाळ्यात काही गरज पडत नाही कोमट पाणी वगैरे करायची, कारण वातावरण जेवढं बाहेर कडक असतं ना, गार पाण्यात जरी तुम्ही भिजवलं ना तरी भिजतं पण आणि मोड पण खूप छान येतं। उन्हाळ्याचं तर काही विषयच येत नाही कडधान्याला मोड आणायचा, खरा प्रॉब्लेम पावसाळ्यामध्ये येतो। त्यामुळे ही ट्रिक वापरून तुम्ही कडधान्याला खूप छान मोड आणू शकता। एकदम मस्त पांढरे मोड आलेले आहेत, मटकी पण एकदम सुट्टी झालेली आहे, सुट्टी म्हणजे मोकळी झालेली आहे। कधी कधी चिकट होती, थोडंफार पाणी जर राहिलं, पहिल्या बायका गाठोड्यामध्ये ठेवायच्या त्यावेळेस थोडंसं पाणी राहायचं आणि मग मटकीला काय व्हायचं, वास मारायची वेगळाच कसला तरी, मग ती खावीशी पण नाही वाटायची मटकी। ही ट्रिक वापरून तुम्ही मटकी भिजू घाला आणि त्याला असे छान मोड येतील। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। बाय।